आपण फोटोमध्ये पाहतोय तो कापडी तुकडा एका महिलेच्या पोटातून निघलाय। तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, मात्र कारण ऐकून थक्क व्हाल। एका महिलेची प्रसूती सिझर करून झाली, मात्र सिझर करत असताना एका डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे हा कापडी तुकडा महिलेच्या पोटात राहिला। आणि पुढे काय झालं ते सविस्तर जाणून घेऊया, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात शुक्रवारी एका महिलेची शस्त्रक्रिया करून पोटातून गॅस पीस म्हणजे कपडा काढण्यात आला। रिसोड जिल्हा वाशिम येथे एका खासगी रुग्णालयात सिझेरियन प्रसूती दरम्यान हा गॅस पीस राहिल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसांकडे दिली आहे। सुरेखा गणेश काबरा असे पोटातून कपडा काढलेल्या महिला रुग्णाचे नाव आहे। या प्रकरणी त्यांचे पती गणेश काबरा राहणार रिसोड यांनी पोलिसांना जबाब दिला। झालेल्या घटनेची माहिती दिली। सुरेखा यांची 10 मे 2024 रोजी रिसोड येथील एका रुग्णालयात सिझेरियन प्रसूती झाली आणि कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाली। त्यानंतर सुरेखा यांचे नेहमी पोट दुखत असल्याने वाशिम येथे सोनोग्राफी करून त्यांचा रिपोर्ट सिझेरियन प्रसूती करणाऱ्या रिसोड येथील डॉक्टरांना दाखविला। तेव्हा त्या डॉक्टरांनी मूत्राशयाचा आजार असल्याचे सांगितले। त्यावरून वाशिम येथील एका डॉक्टरांकडे उपचार घेण्यात आले। त्यानंतरही पोट दुखत राहिल्याने सुरेखा यांनी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखवले। तेव्हा तपासणी अंती सुरेखा यांच्या पोटात गॅस पीस म्हणजे कपडा असल्याचे निदान झाले। या प्रकरणी रिसोड येथील डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी गणेश काबरा यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयामध्ये कशी झाली ही शस्त्रक्रिया? हात पुसण्यासाठी वापरला जातो तेवढ्या आकाराचा कपडा पोटातून काढण्यात आला। इन कॅमेरा सर्जरी करण्यात आली। 93 छायाचित्र काढण्यात आले। या कपड्यामुळे पोटात पू झाला होता। 3 तास ही शस्त्रक्रिया चालली। या प्रकरणी MLC करण्यात आली आहे, अशी माहिती शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल यांनी दिली आहे। माझ्या बहिणीसोबत जो प्रकार घडला तो प्रकार इतर कोणासोबत घडू नये, आम्ही सिडको पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे। रिसोड येथे गुन्हा दाखल होईल असे सांगण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया अमोल मुंदडा छत्रपती संभाजीनगर येथे शस्त्रक्रिया झालेल्या महिला रुग्णाच्या भावाने दिली आहे। गॅस पीस कापडी तुकडा म्हणजे नेमकं काय? डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सिझेरियन किंवा कुठलं ऑपरेशन करताना रक्तस्राव थांबवण्यासाठी या कापडी तुकड्याचा म्हणजे गॅस पीस या कापडी तुकड्याचा वापर केला जातो। तोच कापडी तुकडा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पोटात राहिला असावा असं सांगितलं जातंय। मात्र ही शस्त्रक्रिया करत असताना पोटामधील गॅस तुकडा कापडी तुकडा काढत असताना 7 ते 8 डॉक्टरांची टीम कार्यरत होती। जवळपास 3 तास हे ऑपरेशन चालले होते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली। घडलेल्या या गंभीर प्रकाराबाबत आपली प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या। आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।